सालाबादप्रमाणे नाशिक रोड येथे जयंती उत्सव सोहळा याही वर्षी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड अध्यक्ष आकाशभाऊ भालेराव व त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात ही जयंती साजरी होत असते। या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी जयंती उत्सव समिती 2026 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, त्याचबरोबर खासदार राजाभाऊ आजे, नाशिक रोड विभागातील मनपाचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर पोलीस आयुक्त माननीय संदीपजी कर्णिक साहेब, उपायुक्त किशोर काळे साहेब, पोलीस आयुक्त विभागातील सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिरसाट साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब, पोलीस नियंत्रणा त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे या ठिकाणी दिसून आले। अतिशय शांततेने आनंदात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडकेताई त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नगरसेवक प्रशांतजी दिवे, त्याचबरोबर माजी नगरसेवक संजय नाना भालेराव, भारतभाई निकम, कैलास वानखेडे, खजिनदार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी नगरसेवक कैलास अण्णा मुदलियार यांनी या ठिकाणी जॉगर्स क्लबच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 135वी जयंती साजरी करण्यात आली। या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जवळपास 1.5 ते 2 लाख या ठिकाणी कार्यक्रमात सायंकाळी मानवंदना देण्याकरता सर्व भीमसैनिक त्याचबरोबर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते। अतिशय सुंदर आणि नाशिक जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नाशिक रोड येथील भव्य जयंती उत्सव सोहळा हा बघण्याकरता बाहेरगावातील मंडळी त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदनही या ठिकाणी करण्यात आले। सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रमाच्या आणि सायंकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आपल्याला उद्या जास्त वेळ वाढवून देतील याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी आणि उद्या यापेक्षाही आनंदी वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जन्मदिवस, आपल्या बापाचा जन्मदिवस आपण अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करू। आज या ठिकाणी समितीला आपण जे काही सहकार्य केलं, आकाशजी भालेराव यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। मी या ठिकाणी सर्व तमाम भीमसैनिकांचे, माझ्या माता भगिनींचे, पोलीस प्रशासनाचे, पत्रकारांचे, फोटोग्राफर, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचप्रमाणे होमगार्ड पोलीस, त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप समितीच्या वतीने आभार मानतो। आपण असाच या ठिकाणी सहकार्य जे समितीला केलं आहे, उद्या देखील आपण या ठिकाणी सहकार्य करावं। या ठिकाणी 15, 16, 17, 18 या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्याचा देखील आपण आनंद घ्यावा। 15 तारखेला या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तथागत फ्रेंड सर्कलचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे 16 तारखेला रॉकस्टार आमचे मित्र जोंधळे यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे। 17 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ताई गौतमी ताई यांचाही नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचा देखील आपण या ठिकाणी आनंद घ्यावा। या ठिकाणी आम्ही सर्व महिलांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यावेळेला 5000 खुर्च्या आपण यांचं या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही स्वागत करतो। महामानवाच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारापुढे नतमस्तक होण्यासाठी, वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी काही समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात, कारण आम्ही प्रशांत भाऊ दिवे यांच्या बरोबर आपल्या इथे आलेलो होतो। आमचे सन्माननीय माजी सभापती समितीचे आमचे सल्लागार मार्गदर्शक प्रशांतजी अशोक भाऊ दिवे, त्याचबरोबर आमचे पाटील साहेब सुरेश अण्णा पाटील, मी महापौरताईंना या ठिकाणी प्रशांतजी महापौरताईंना समितीच्या वतीने विनंती करतो त्यांचा सन्मान। माजी नगरसेवक समितीचे प्रमुख संयोजक संजय नाना भालेराव आणि आमच्या कालेताई, त्यांचा आज वाढदिवस आहे। गौरवजी आमचे जे
कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या सुविध पत्नी यांच्या वतीनं सन्मान या ठिकाणी होतोय आणि पूनमताई त्याचबरोबर सुरेशांनाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे समितीच्या वतीनं. आणि या ठिकाणी प्रशांतजी दिवे यांचे चिरंजीव अमन आणि अथर्व जे प्रशांत भाऊ दिवे यांचे चिरंजीव आहे त्यांचा हा वर्ग मित्र फ्रान्सवरनं म्हणजे आकर्षण बघा. आपण नेहमी सांगतो नेहमी ऐकतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या जगात 150 पेक्षा जास्त देशामध्ये साजरी होते आणि त्याची उत्सुकता म्हणून फ्रान्सवरून या ठिकाणी तो आलेला आहे. त्याच्या दोन टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. फ्रान्सवरनं या ठिकाणी भीम जयंतीचा आनंद लुटण्यासाठी आलेला आहे. बाहेर काढा. मी या ठिकाणी महापौरताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व भीम सैनिकांना जयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज नाशिक रोड अतिशय दुमदुमला आहे. आमचे प्रशांत भाऊ असतील, आपले अध्यक्ष भालेराव दादा असतील, इथला सगळा उत्साह बघून नक्कीच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे की विद्या, विनय आणि शील या 3 गोष्टी आयुष्यात जपल्या पाहिजे आणि आपलं जे संविधान आहे ते खरं बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय, त्याने आपला खरं देश चालतोय. पुढची जी पिढी आहे ती आपल्याला इथे घडताना दिसते. मी अध्यक्षांचं खरं कौतुक यांचं या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. महामानवाच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारापुढे नतमस्तक होण्यासाठी, वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी काही समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. कारण आम्ही प्रशांत भाऊ दिवे यांच्या बरोबर आपल्या इथे आलेलो होतो. आमचे सन्माननीय माजी सभापती समितीचे आमचे सल्लागार मार्गदर्शक प्रशांतजी अशोक भाऊ दिवे, त्याचबरोबर आमचे पाटील साहेब सुरेशांना पाटील, मी महापौरताईंना या ठिकाणी प्रशांतजी महापौरताईंना समितीच्या वतीनं विनंती करतो त्यांचा सन्मान. माजी नगरसेवक समितीचे प्रमुख संयोजक संजय नाना भालेराव आणि आमच्या कालेताई त्यांचा आज वाढदिवस आहे. गौरवजी आमचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या सुविध पत्नी यांच्या वतीनं सन्मान या ठिकाणी होतोय आणि पूनमताई त्याचबरोबर सुरेशांनाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे समितीच्या वतीनं. आणि या ठिकाणी प्रशांतजी दिवे यांचे चिरंजीव अमन आणि अथर्व जे प्रशांत भाऊ दिवे यांचे चिरंजीव आहे त्यांचा हा वर्ग मित्र फ्रान्सवरनं म्हणजे आकर्षण बघा. आपण नेहमी सांगतो नेहमी ऐकतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या जगात 150 पेक्षा जास्त देशामध्ये साजरी होते आणि त्याची उत्सुकता म्हणून फ्रान्सवरून या ठिकाणी तो आलेला आहे. त्याच्या दोन टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. फ्रान्सवरनं या ठिकाणी भीम जयंतीचा आनंद लुटण्यासाठी आलेला आहे. आपण हे समोरच्या दिशेला मी विनंती करतोय बंद करा. आपण वेळ संपलेला कारण आता आपल्याला उद्या आज जर आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं तर उद्या 12 वाजेपर्यंत मिरवणूक आहे. चिंतनात आपण साधारणतः 5-5:30 वाजेलाच आपण बाहेर काढा. मी या ठिकाणी महापौरताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व भीम सैनिकांना जयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज नाशिक रोड अतिशय दुमदुमला आहे. आमचे प्रशांत भाऊ असतील, आपले अध्यक्ष भालेराव दादा असतील, इथला सगळा उत्साह बघून नक्कीच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे की विद्या, विनय आणि शील या 3 गोष्टी आयुष्यात जपल्या पाहिजे आणि आपलं जे संविधान आहे ते खरं बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय, त्याने आपला खरं देश चालतोय.
पुढची जी पिढी आहे ती आपल्याला इथे घडताना दिसते. मी अध्यक्षांचं खरं कौतुक करेन की आपण नियम आणि शिस्त पालन करून हा उत्सव साजरा करताय आणि उद्या करता आपल्याला अजून उत्साहित राहायचं आहे. मी ह्या निमित्ताने सर्वच नाशिककरांना ह्या भीम जयंतीच्या शुभेच्छा देते. जय भीम, जय महाराष्ट्र. सहकार्य करा. संतोषजी पठारे, या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये हा भीम जन्मोत्सव साजरा होत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. एक नाशिक रोडचं भूषण असलेल्या या मिरवणुकीमध्ये म्हणजे जशी 14 तारखेला मिरवणूक होती तर त्याच पद्धतीने आता 13 तारखेला देखील सर्व समाज बांधव उपस्थित राहतात आणि बाबासाहेबांना एक जन्म उत्सवाच्या निमित्तानं आपलं काहीतरी समाजाप्रती देणं आहे आणि या उद्देशाने आपण सगळे या कार्यक्रमामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि बाबासाहेबांना आपल्याला उद्या जास्त वेळ वाढवून देतील याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी आणि उद्या यापेक्षाही आनंदी वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125वा जन्मदिवस आपल्या बापाचा जन्मदिवस आपण अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करू. आज या ठिकाणी समितीला आपण जे काही सहकार्य केलं आकाशजी भालेराव यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी या ठिकाणी सर्व तमाम भीमसैनिकांचे, माझ्या माता भगिनींचे, पोलीस प्रशासनाचे, पत्रकारांचे, फोटोग्राफर, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचप्रमाणे होमगार्ड पोलीस, त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप समितीच्या वतीने आभार मानतो. आपण असाच या ठिकाणी सहकार्य जे समितीला केलं आहे उद्या देखील आपण या ठिकाणी सहकार्य करावं. या ठिकाणी 15, 16, 17, 18 या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचा देखील आपण आनंद घ्यावा. 15 तारखेला या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तथागत फ्रेंड सर्कलचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे 16 तारखेला रॉकस्टार त्या ठिकाणी काढायचे आहेत. जयंती अध्यक्ष आकाशजी भालेराव, कार्याध्यक्ष गौरवजी काळे, प्रशांतजी पगारे, सुचिताताई गांगुर्डे, शुभमजी पगारे, कैलासजी वानखेड यांच्या सर्वांच्या वतीनं जयंती अध्यक्ष आकाशजी भालेराव यांच्या वतीनं मुख्य संयोजक, प्रमुख संयोजक संजय दाना भालेराव, सनी सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ पवार, हरीश भाऊ भालांगे, अमोलजी पगारे, शेखरभाई भालेराव, रामबाबा पठारे, समीर भाई शेख, संतोषजी कांबळे, दिनेशजी दासवानी, राजाभाऊ वानखेडे, किशोरजी खडताळे, बाळासाहेबजी सोनवणे आणि मी स्वतः भारत निक्कम आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बारी सर, थँक्यू. भेटूया उद्या. वाघ असतील, सनी सुनील भाऊ वाघ यांच्याही वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं मी आदरणीय पॅन्थर आमचे गुरुवर्य सुनील भाऊ वाघ यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हॅलो, सर्वांना माझा मानाचा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो बोलो. जब तक सूरज चांद रहेगा बोलो बोलो. सीना हमारा फौलाद है. अरे आवाज काढा जोरात.
नोंद घ्यावी आणि उद्या यापेक्षाही आनंदी वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जन्मदिवस, आपल्या बापाचा जन्मदिवस आपण अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करू. आज या ठिकाणी समितीला आपण जे काही सहकार्य केलं, आकाशजी भालेराव यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी या ठिकाणी सर्व तमाम भीमसैनिकांचे, माझ्या माता भगिनींचे, पोलीस प्रशासनाचे, पत्रकारांचे, फोटोग्राफर, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचप्रमाणे होमगार्ड, पोलीस, त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप समितीच्या वतीने आभार मानतो. आपण असाच या ठिकाणी सहकार्य जे समितीला केलं आहे, उद्या देखील आपण या ठिकाणी सहकार्य करावं. या ठिकाणी 15, 16, 17, 18 या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्याचा देखील आपण आनंद घ्यावा. 15 तारखेला या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तथागत फ्रेंड सर्कलचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे 16 तारखेला रॉकस्टार आमचे मित्र जोंधळे यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे. 17 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ताई गौतमी ताई यांचाही नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचा देखील आपण या ठिकाणी आनंद घ्यावा. या ठिकाणी आम्ही सर्व महिलांना या ठिकाणी आमंत्रित करतो.